माय डिअर चार्ट कमांडो, जेव्हा सोल्जर जेव्हा सीमेवर उभा असतो, देशावर काहीतरी संकट आलं की तो स्वतःची छाती समोर करून उभा राहतो, देशासाठी लढतो, त्या संकटातून देशाला बाहेर काढतो आणि मग देश हळूहळू प्रगतीपथावर जात असतो. मित्रो, अगदी तसंच थ्री व्हाईट शोल्डर आज आपण शिकूया. थ्री व्हाईट शोल्डरमध्ये मार्केट हे पडत असतं, मार्केटवर संकट आलेलं असतं आणि अशा वेळेला हे तीन सोल्जर उभे राहतात स्वतःची छाती पुढे करून आणि मग तिथून मार्केट टर्न होतं आणि मग त्या मार्केटला ते प्रगतीपथावर नेतात. तर याची कहाणी ऐकायची आहे, चला बघूया. माय डिअर कमांडोज, थ्री व्हाईट शोल्डर याची अगोदर डेफिनेशन बघूया. हे काय आहे नेमकं प्रकरण? तर थ्री व्हाईट शोल्डर आर कॅन्डलस्टिक पॅटर्न यूज्ड द ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल मार्केट. इथं आपल्याला सिग्निफिकंट इंडिकेटर मार्केट स्ट्रेंथ और विकनेस. इथं तीन व्हाईट शोल्डर जेव्हा येतात, व्हाईट शोल्डर जेव्हा येतात तेव्हा मार्केटमध्ये स्ट्रेंथ भरपूर आलेली आहे. लगातार तीन ग्रीन कॅन्डल आलेले आहेत. त्या कशा असतात मित्रो, एक्झॅक्ट त्या कशा दिसतात ते आपण अगोदर बघून घेऊ. तर धिस पॅटर्न इज बुलिश इंडिकेटर अँड कन्सिस्ट ऑफ थ्री कॉन्झिक्युटिव्ह लॉंग बॉडी कॅन्डलस्टिक दॅट हॅव क्लोज्ड हायर दॅन द प्रिव्हियस डे. राईट, इथं तीन म्हणजे चांगली बॉडी असलेल्या, चांगली बॉडी म्हणजे माझ्यासारखी बॉडी असं नाही आहे की नाही, म्हणजे कॅन्डलची बॉडी चांगली बॉडी असली म्हणजे वीक खूप म्हणजे बॉडीपेक्षा वीक लहान आहेत, म्हणजे बॉडी मोठी आहे, अशा कॅन्डल्स लगातार तीन कॅन्डल ग्रीन तयार होतात. परंतु ह्या तिन्ही कॅन्डलमध्ये त्यांचं जे क्लोजिंग आहे याचं क्लोजिंग इथं आहे, तर दुसऱ्या कॅन्डलचं क्लोजिंग त्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वर पाहिजे. इथं बघा, हे सेकंड कॅन्डलचं क्लोजिंग, थर्ड कॅन्डलचं क्लोजिंग त्याच्यावर पाहिजे. हे बघा, थर्ड कॅन्डलचं क्लोजिंग. अशा पद्धतीने याला म्हणायचं आपल्याला थ्री व्हाईट शोल्जर. चार्टवर काही एक्झाम्पल बघूया मित्रो, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर कन्सेप्ट होईल. मार्केट इथून पडत असताना मार्केटमध्ये एक इंडिसिजन कॅन्डल आला आणि त्याच्यानंतर हे इंडिसिजन कॅन्डलला काय म्हणायचं, लिहा कॉमेंटमध्ये, 10 लिहा, तुम्हाला त्याशिवाय लक्षात येणार नाही आहे की नाही. सो बका एक लिखा, हे लक्षात ठेवा. आणि त्याच पद्धतीने इथं तीन कॅन्डलस्टिक आलेले आहेत आणि या पद्धतीने बघा, पहिले कॅन्डलस्टिक इथं बुलिश आली, ह्याचा क्लोज याच्या हायर वर क्लोज झाला, या कॅन्डलस्टिकच्या वर याचा क्लोज झाला आणि अशा पद्धतीने हे थ्री व्हाईट शोल्डर तयार झालेले आहेत. म्हणजे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की इथून मार्केट आता एक वरच्या दिशेनं चांगली रॅली आपल्याला मूव देणार आहे. राईट, एक कॅन्डल रेड आली म्हणून काही घाबरून जायचं नाही. इथं मग इथं या तीन व्हाईट शोल्डरचा जो एंड आहे तिथं आपली एंट्री असेल. राईट, आणि इथं जर समजा ती कॅन्डल खूप मोठी असेल तर लास्ट कॅन्डल थर्ड कॅन्डलचा लोला एस एल ठेवू शकता किंवा ते तिन्हीचं स्ट्रक्चर जे आहे त्याच्या खाली एस एल ठेवू शकता. हा एस एल सगळ्यात बेस्ट आहे, म्हणजे टेन्शन नाही आहे. राईट, तर ह्या पूर्ण तिन्ही कॅन्डलचा लो म्हणजे तुमचा स्टॉप लॉस असेल, ह्या तिन्ही कॅन्डलचा हाय म्हणजे ब्रेक म्हणजे एंट्री असेल. आणि 1:1 पहिलं टार्गेट, सेकंड टार्गेट 1:2 अशा पद्धतीने हे सगळे टार्गेट अचीव झालेले आहेत मित्र. तर त्या पद्धतीने आपण याच्यात काम करू शकतो. काही अजून एक्स्ट्रा उदाहरण बघू, म्हणजे तुम्हाला असे शोधायचे आहेत उदाहरणं, नुसतं माझे उदाहरणं बघायचे नाही आहेत, तर तुम्हाला हे सगळे उदाहरणं शोधायचे आहेत आणि चार्ट कमांडो homework@gmail.com वर पाठवायचे आहेत. इथं बघा, मार्केट असं पडत आलेलं आहे आणि इथं तीन कॅन्डल लगातार इथं आपल्याला थ्री व्हाईट शोल्डर सापडलेले आहेत. याचा हाय ब्रेक, ह्याचा हाय त्याच्यापेक्षा हाय आणि त्याचा हाय त्याच्यापेक्षा हाय. मग याच्या हायवर आपली एंट्री आणि इथला याचा स्टॉप लॉस 1:1 1:2 असं तुम्हाला मिळू शकतं. पण जर तुम्ही मोठा स्टॉप लॉस घेतला तर कमसे कम 1:1 तर तुम्हाला याच्यावर मिळणारच आहे मित्रो. माय डिअर कमांडोज, इथं बघा आणखी काय उदाहरण येतं आहे. सेम तशा पद्धतीनं मार्केट इथं खाली पडत चाललेलं आहे. देशावर जेव्हा संकट आलं तेव्हा जसे सोल्जर उभे राहतात, ॲज लाईक दॅट ह्या तीन कॅन्डल थ्री व्हाईट शोल्जर उभे राहिलेले आहेत. आणि इथं बघा, याचा हायच्यावर हा क्लोज झाला, याच्या हायच्यावर हा क्लोज झाला. अशा पद्धतीनं याच्यावर आपण एंट्री घेऊ शकतो. राईट, आणि इथं याच्या लोचा हा आपला स्टॉप लॉस 1:1 पहिलं टार्गेट, 1:2 दुसरं टार्गेट आणि 1:3 हे आपलं तिसरं टार्गेट. हे सगळे टार्गेट अचीव झालेले आहेत मित्र. तर असे तुम्हाला 10 चार्ट काढायचे आहेत आणि चार्ट कमांडो homework@gmail.com वर तुम्हाला
पाठवायचे आहेत मित्र. तर एवढंच नाही तर याच्यात आणखी काय काय पॉईंट आहेत ते आपण बघूया. ईच कॅन्डलस्टिक ओपन्स विदिन द बॉडी ऑफ द प्रिव्हियस कॅन्डल. आपण मगाशी बघितलं जसं की पहिल्या कॅन्डलच्या बॉडीच्या मध्ये ओपन झालं. दाखवतो तुम्हाला वाटल्यास. ही पहिली कॅन्डल आहे. दुसरी कॅन्डल जी ओपन होताना ह्या बॉडीच्या मध्येच ओपन झाली पाहिजे कुठंतरी, आणि क्लोज होताना ह्या बॉडीच्या वर क्लोज झाली पाहिजे. दॅट्स ऑल. एवढं सिम्पल आहे. तर इथं आपण जर बघितलं तर टिपिकली फॉर्म्स ॲट द एंड ऑफ डाऊन ट्रेंड सायनिंग द रिव्हर्सल इन टू अप ट्रेंड. सगळ्या कॅन्डलस्टिक प्रमाणे हे पण रिव्हर्सलची साईन देतं आपल्याला. द पॅटर्न सजेस्ट अ स्ट्रॉंग बाईंग प्रेशर ॲज ईच डे क्लोजेस ॲट हायर प्राईस. आहे की नाही. प्रत्येक दिवस हा त्या मागच्या दिवसाच्या हायच्या वर क्लोज होतं आहे, त्या मागच्या दिवसाच्या हायच्या वर क्लोज होतं आहे. त्यामुळं हे एक स्ट्रॉंग अप ट्रेंडची निशाणी आहे. हे लक्षात घ्यायचं आहे मित्र आपल्याला. किती रिलायबल आहे हा पॅटर्न. तर हे बोथ पॅटर्न आर कन्सिडर रिलायबल इंडिकेटर्स बट आर मोर इफेक्टिव्ह वेन कंबाइंड विथ अदर टेक्निकल टूल्स. अदर टेक्निकल टूल्स म्हणजे काय. सपोर्ट रेजिस्टन्स. राईट. सपोर्टच्या ठिकाणी जर 3 वाईट शोल्डर आले तर खूप मस्त होईल. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. कारण आपल्याला इंडिकेटरसुद्धा वापरता येतात. अदर इंडिकेटर्स लाईक मुव्हिंग ॲव्हरेज, RSI याच्यासोबत जर आपण कंबाईन केलं तर ते खूप होऊन. हे मुव्हिंग ॲव्हरेजचे मी एक सिरीजच बनवलेली आहे चार्ट कमांडो हिंदी चॅनलवर. इथं आय बटनमध्ये मी देतो वाटल्यास. आणि दुसरं काय बनवलेलं आहे RSIचे व्हिडिओची सिरीज आहे. ते पण हिंदी चॅनलवर आहे. ते जाऊन तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला आणखी ते सपोर्टिव्ह होईल. आणि ते फ्री आहे मित्र. दे आर बेटर प्रिडिक्टर वेन ऑकरिंग ॲट द हाय वॉल्यूम पॉईंट्स. आता ह्याचा जर वॉल्यूम पॉईंट जास्त असेल, तिन्हीचा वॉल्यूम जर वाढलेला असेल तर नक्की मित्र हो येणाऱ्या काळामध्ये मार्केट हे अप ट्रेंडमध्ये जाणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. हे आपल्याला इंडियन मार्केटमध्ये तर खूप जबरदस्त चालतं. कारण इथं मार्केट हे डिसिजन जे एंट्री एक्झिट पॉईंट्स हे इमोशनली डिसाईड केले जातात. यानंतर आपण जर बघितलं तर दे आर ॲप्लिकेबल अक्रॉस डिफरंट टाईम फ्रेम्स. म्हणजे असं काही नाही हे 5 मिनिटात चालतं, 10 मिनिटात चालतं, 15 मिनिटात चालतं, 1 तासात चालतं, महिन्यात चालतं, डेलीमध्ये चालतं, वीकलीमध्ये चालतं, सगळ्या टाईम फ्रेममध्ये हे चालतं मित्र. त्यामुळं तर तुम्ही कुठल्या टाईम फ्रेममध्ये काम करताय. डेली इंट्राडे करत असाल तर 5 मिनिट 15 मिनिट वापरा. स्विंग करत असाल तर आवरली डेली वापरा. जर पोझिशनल करत असाल तर डेली विकली वापरा. इन्व्हेस्टिंग करत असाल तर विकली मंथली वापरा. दॅट्स ऑल. खाली कॉमेंटमध्ये ही मला डबल लिहून दाखवा की कुठल्या टाईम फ्रेमसाठी कोणता इंट्राडे किंवा कुठल्या ट्रेडिंग स्टाईलसाठी कोणता टाईम फ्रेम वापरायचा आहे. खाली कॉमेंटमध्ये मला जरूर सांगा. त्या पद्धतीनं तुम्ही कोणता वापरताय ते पण सांगा. म्हणजे आम्हाला पण गायडन्स होईल. आणि पण ह्याच्यात काही लिमिटेशन्स आहेत मित्र हो. एकटी कॅन्डल किंवा फक्त 3 वाईट शोल्डरच्या भरोश्यावर आपल्याला काम करता येत नाही. ह्याला काहीतरी सपोर्टिव्ह पाहिजे. ह्याला काहीतरी सपोर्टवर आलेलं आहे का. टूल्स कुठलं काम करतं आहे का. कुठलं इंडिकेटर्स ह्याला सपोर्टमध्ये आलेलं आहे का. तुमची कुठली दुसऱ्या स्ट्रॅटेजीमध्ये हे त्या स्ट्रॅटेजीसोबत हे सपोर्टिव्ह आलेलं आहे का. काहीतरी याला सपोर्ट असला पाहिजे. एकट्या ह्या जीवावर ट्रेड घेता येत नाही. थोडं जास्त रिस्क असणार आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळे फॉल्स सिग्नलसुद्धा येऊ शकतात. आणि मार्केटचं कॉन्टेक्स्ट काय, टेक्निकल इंडिकेटर काय म्हणतात हे सगळं आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करावी लागेल. तेव्हा हे पॅटर्न खूप मस्त चालतात. खूप मक्खनकी तरं चालतं. आणि हे 3 वाईट शोल्जर आपल्या जसं शोल्जर आपल्या सीमेवर रक्षा करतायत देशाची त्या पद्धतीने तुमच्या संपत्तीची रक्षा, तुमच्या कॅपिटलची रक्षा हे 3 वाईट शोल्जर नक्की करतील. प्रत्येक मराठी माणूस सुखी समृद्ध व्हावा यासाठी मी हे फायनान्शियल नॉलेज तयार करतच राहणार, तुमच्यापर्यंत पोचवतच राहणार. तुमचं काम आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर केलं पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच मित्र हो. आणि इथं चार्ट कमांडो हिंदी, चार्ट कमांडो मराठी आणि स्टॉक कमांडो हे चॅनल्सवर हजारो व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत. अनेक कोर्सेस इथं तयार करून टाकलेले आहेत, फ्री आहेत. तुमचं काम आहे इथं जाऊन याला हे कोर्सेस कंप्लीट करून स्वतःला एक आर्थिक साक्षर करायचं आहे तुम्हाला. त्यासोबतच चार्ट कमांडो फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. चार्ट कमांडो टेलिग्रामवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील. ट्रेड सेटअप कसं काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे तर टेलिग्राम चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर फीस हा इश्यू नसेल तर ॲडव्हान्स लर्निंगसुद्धा तुम्ही करू शकता chartcommando.com वर जाऊन. आणि कसलीही काहीही क्वेरी असेल, कसलाही थोडा जरी प्रश्न असेल मनात तर बिलकुल 8208247170 वर व्हॉट्सअप करायला विसरू नका. बाय बाय फॉर नाऊ.